तालुक्यातील माळेगाव MIDC भूसंपादन टप्पा क्रमांक 9 मधील कथित महाघोटाळ्याच्या विरोधात ग्रामस्थांनी बेमुदत लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे। या प्रकरणाची CBI आणि ED मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी। त्याचबरोबर भूमिगत शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार 20 हेक्टर जमीन मूळ स्वरूपात परत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। उद्योग भवन कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून यामध्ये मनसे पदाधिकारीही सक्रिय झाले आहेत। या कथित घोटाळ्यामध्ये माजी महसूल मंत्री, मालपाणी ग्रुपचे सिन्नरचे तत्कालीन तहसीलदार, प्रादेशिक अधिकारी यांच्या संगनमताने भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे। बलाढ्य उद्योग समूह आणि महसूल अधिकाऱ्यांनी मिळून 200 ते 300 एकर जमीन कवडी मूल दराने विकत घेतल्या आणि त्यातील 150 एकर जमीन बेकायदेशीररित्या औद्योगिक वापरासाठी मंजूर करून घेतली। या जमिनींमध्ये कोणत्याही उद्योग कार्यरत नसतानाही या औद्योगिक वापरामध्ये असल्याचा बनावट दाखला तयार करण्यात आला। शिवाय या जमिनी कृषी क्षेत्रातून औद्योगिक झोनमध्ये रूपांतरित करण्यासाठी महसूल आणि औद्योगिक महामंडळातील अधिकाऱ्यांनी संगनमत केलं असून हे संपूर्ण क्षेत्र डोंगराळ आणि दऱ्याखोऱ्यांनी वेढलेलं आहे। या ठिकाणी उद्योग उभे राहू शकत नाहीत। मात्र महसूल आणि औद्योगिक महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या बाबी लपवून ठेवत जमिनी संपादित केल्या। या भूसंपादन प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप उपोषणकर्ते महेंद्र सांगळे यांनी केलाय। सिन्नर जिल्हा नाशिक येथील भूसंपादन टप्पा क्रमांक 1 यात औद्योगिक महामंडळाने संपादित केलेल्या सर्व जमिनींमध्ये दऱ्याखोऱ्या आणि निरुपयोगी भाग आहे। तेथे उद्योग उभाच राहू शकत नाही। परंतु मालपाणी उद्योग समूह, तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, तत्कालीन सिन्नर तहसीलदार सुनील सौंदाने, तत्कालीन प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर आणि बाळासाहेब देशमाने यांनी संगनमताने जवळजवळ 200 ते 300 एकर जमिनी खरेदी केल्या आणि ह्या जमिनी खरेदी केल्यानंतर तत्कालीन सिन्नर तहसीलदार सुनील सौंदाने यांनी त्यापैकी 150 एकर जमिनी कुठलाही औद्योगिक वापर सुरू नसताना, सलगता नसताना, रस्ते, पाणी, वीज ही कुठलीच सुविधा नसताना औद्योगिक वापर सुरू असल्याबाबतचे बेकायदेशीरपणे दाखले दिले आणि अकृषक म्हणजे बिनशेतीच्या सनदा दिल्या। त्या आधारे थोरात आणि मालपाणी यांनी आपली राजकीय आणि आर्थिक शक्ती पणाला लावून ॲग्रिकल्चरल झोनचे रूपांतर इंडस्ट्रीयल झोनमध्ये केले आणि त्या आधारे भूसंपादन करण्यासाठी त्यांच्या जमिनी उद्योग मंत्रालयाकडे प्रस्ताव देऊन आणि हे भूसंपादन आमच्यावर लादलं। आम्हाला आमच्या जमिनी द्यायच्या नसतानाही सलगतेसाठी औद्योगिक महामंडळाने आमच्या जमिनी संपादित करून घेतल्या, आमचा काही दोष नसताना। आणि यात औद्योगिक महामंडळाचे अधिकारी आणि महसुली अधिकारी हे सुद्धा सामील आहे, कारण यांनी वरिष्ठ कार्यालयापासून हा दरीचा भाग, त्याच्यानंतर ही निरुपयोगी सलगता नाही आहे, पोच रस्ते नाही आहे या क्षेत्राला जाण्यासाठी आणि इथं उद्योग उभे राहू शकत नाही, ह्या सर्व बाबी हेतुपूर्वक लपवून ठेवल्या। त्यामुळं या संपूर्ण प्रकाराची CBI आणि ED मार्फत चौकशी व्हावी आणि सर्व संबंधितांवर कारवाई व्हावी असं आमचं म्हणणं आहे। दुसरं आमचं सर्वात महत्त्वाची मागणी अशी आहे की आमचं 20 हेक्टर क्षेत्र जे आम्हाला द्यायचंच नाही आहे, कारण आम्ही भूमिहीन होणार आहे, त्यानंतर आम्हाला कुठलीही जमीन नाही आहे, मग आम्हाला आमच्या उदरनिर्वाहासाठी आम्हाला तेवढ्या जमिनी आवश्यक आहे, त्या आम्हाला द्यायच्या नाही आहे। मग मालपाणी आणि इतरांना करोडपती करण्यासाठी आमचा बळी शासनाने देऊ नये, आम्हाला आमच्या जमिनी द्यायच्या नाही आहे। त्यात या भूखंड घोटाळ्यामध्ये प्रमुख सहभाग असलेले तहसीलदार सुनील सौंदाने यांना 4 अपत्ये असून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे साहेबांनी अप्पर मुख्य सचिव महसूल यांना प्रस्ताव पण दिलेला आहे की यांना 4 अपत्ये आहेत तर यांच्यावर कारवाई करण्यात यावी। तरी महसूल खाते त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही। मग हे तहसीलदार सुनील सौंदाने महसूल खात्याचे जावई आहेत का? यांच्यावर महसूल खाते एवढं मेहरबान का आहे याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई पण झाली पाहिजे, तरच आम्हाला योग्य तो न्याय मिळेल। शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी मनसे आक्रमक झाला असून त्यामध्ये मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर हा विषय पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या समोर मांडला जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी विजय आहिरे यांनी दिला आहे। माझं असं म्हणणं आहे, आता माळेगावचे शेतकरी सगळे शेतकरी बांधवांच्या जमिनी घेण्याचा त्यांना काही अधिकार नाही कुठल्याही, आणि जरी अधिकार तुम्ही सुरुवातीला त्यांना नोटिसा दिल्या नाही, विचारपूस केली नाही, डायरेक्ट तुम्ही जमिनी घेऊ शकता, हा तुम्हाला कुठल्याही गोष्टीने अधिकार दिले नाही। यामुळे तुम्ही यांच्या जमिनी परत करावा आणि जो काही न्याय ते मागत आहे ते करावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, सखोल चौकशी करून, अशी आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मागणी आहे।
तसेच जर ही मागणी जर पूर्ण होत नसेल, गावकऱ्यांना न्याय मिळत नसेल, तर आम्ही हाच प्रस्ताव घेऊन राजसाहेबांकडे लवकर जाणार आहोत. राजसाहेब जो काही निर्णय घेतील पुढचा विषय, तो आम्ही त्याचा पुढचा प्रयत्न आम्ही करू. सुनील सौंदाने यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करण्यात यावी. त्यांच्या विरोधामध्ये विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी महसूल विभागाला अहवाल सादर केला असून अजूनही कारवाई झालेली नाही. त्यामुळे महसूल खाते या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येतोय. यावेळी भीमा घुगे, पांडुरंग सांगळे, विष्णू सांगळे, खंडू सांगळे, तुकाराम आव्हाड, विश्वनाथ सांगळे, योगेश घुगे, अनिल घुगे, हौसाबाई लांडगे, अशोक लांडगे यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.